Hey guys, good morning. Have a nice day. This is Basveshwar Kargaonkar and you all of watching my YouTube channel Speak English with BK. Friends, how are you? I hope all of you guys are fine. May I right? Okay. Welcome back to my channel Speak English with BK. Friends, today we will discuss about the proper definition of God. Friends, you all of know God. What is the concept of God? God, God means donor. ओके. तर मित्र हो, आपणा सगळ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की देव म्हणजे नक्की काय? देव ही संकल्पना काय आहे? देव कुणाला म्हणायचं? कारण आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी देव आहेत. मग त्यातील देव खरा देव कोणता किंवा हे सगळे देव कोणते किंवा देवता कोणत्या, हा प्रश्न आपणा सगळ्यांना भेडसावत असतो. किंवा देव कुणी पाहिलाय का, मग आहे की नाही, आणि जर कुणी पाहिलाच नसेल तर मग आहे कशावरनं, आणि जर दिसत नसेल तर मग जर आहे म्हणता तर मग तो का दिसत नाही, असे बरेच प्रश्न आपणाला भेडसावत असतात. तर या सगळ्यांची उकल म्हणजेच आजचा व्हिडिओ लेक्चर. तर मित्र हो, टुडे विल सी द प्रॉपर डेफिनेशन ऑफ गॉड. The word God contains three words, that is G-O-D, three alphabets, that is G-O-D. So the first word, that is G for generation. G for generation means म्हणजेच जनरेशन म्हणजे जो निर्मिती करतो किंवा निर्माण करतो तो ब्रह्मा, त्यालाच आपण ब्रह्मदेव किंवा ब्रह्मा म्हणतो. ओके. द नेक्स्ट वर्ड इज ओ फॉर ऑपरेशन. ऑपरेशन मीन्स पालन पोषण करणे. हे जे काम करतो हे काम विष्णूजीच आहे. म्हणजे आपल्या जे जीवित जितके म्हणून आहेत लाईव्ह थिंग्स, तर या सगळ्यांचं पालन पोषण विष्णुदेव किंवा विष्णूजी करतात. म्हणून त्यांना ऑपरेटर किंवा ऑपरेशन. ओ मीन्स ऑपरेशन ऑर ऑपरेटर. ओके. अँड दी लास्ट वर्ड, दॅट इज डी फॉर डिस्ट्रक्शन. डिस्ट्रक्शन मीन्स विनाश किंवा नाश करणे. आणि हे नाश करण्याचं किंवा विनाश करण्याचं कार्य हे कुणाचं आहे? शंकर किंवा महेशजी यांचं किंवा महादेवांचं. म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवाचाही देव जो शिव परमात्मा आहे, ज्याला आपण शिव म्हणतो, तो निर्गुणही आहे आणि सगुण पण आहे. सगुण म्हणजे आपण त्याला महादेवांना पिंडीच्या रूपात मानतो बघा, किंवा त्यांचे जे महादेवाने विविध अवतार घेतलेले आहेत, मग शंकराचा अवतार असेल किंवा रुद्र अवतार असेल किंवा भैरव अवतार असेल, असे अनेक अवतार आहेत. तर त्या मूर्तिरूपात किंवा आपण त्यांच्या पिंडीच्या स्वरूपात सगुण साकार रूपात त्यांना आपण पूजन करतो किंवा त्यांची सेवा अर्चना करतो. ओके. आणि निर्गुण म्हणजे आपण फक्त प्रार्थना प्रे करतो, चॅन्ट करतो. म्हणजे त्यांचे जे मंत्र आहेत, ओम नमः शिवाय किंवा ब्रह्ममुरारी सुरचितलिंगम, जन्मद दुःख विनाशकलिंगम, किंवा शिवहर शंकर नमामि शंकर हर 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 शंभो. म्हणजे वेगवेगळे जे मंत्र आहेत त्याच्याद्वारे सुद्धा आपण आपल्या मनामध्ये त्या ईश्वराचं चिंतन करून निर्गुण रूपात सुद्धा आपण त्यांची भक्ती करून आपण त्यांचे आशीर्वाद मिळवू शकतो. तर या तिन्हीचं कॉम्बिनेशन G-O-D, जी फॉर जनरेशन, ओ फॉर ऑपरेशन अँड डी फॉर डिस्ट्रक्शन, म्हणजेच उत्पत्ती, पालनपोषण आणि विनाश, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन तत्वांचा जो सूत्रधार आहे किंवा रिमोट कंट्रोलर आहे, जो सुप्रीम पॉवर आहे, अशी पॉवर, त्या पॉवरला आपण
भारतीय लोक देव म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो, फॉरेनर्स त्याला गॉड म्हणतात, आपले शीख बांधव त्याला नानक म्हणतात, मुस्लिम बांधव त्याला अल्ला मशिहा म्हणतात, आणि ख्रिश्चन बांधव त्याला येशूजी किंवा ख्राइस्ट किंवा मेरी या रूपामध्ये पाहतात. तर हे सगळे जे तत्व आहे, म्हणजे समुद्र एकच असतो बघा, परंतु अनेक नद्या जगामध्ये जितक्या म्हणून नद्या आहेत त्या सर्वतः कुठं उगम पाहून शेवटी कुठं मिळतात तर समुद्रातच मिळतात, आणि त्या सगळ्या एक होतात. तसे अनेक धर्म आहेत, अनेक प्रकारची नावं जरी असली तरी तो निर्गुण निराकार किंवा सगुण साकार तो एकच आहे. आणि तो एकच, दॅट पॉवर, दॅट डिव्हाइन पॉवर इज कॉल्ड ॲज गॉड. गॉड मीन्स शिवा, गॉड मीन्स नानक, गॉड मीन्स अरिहंताय, गॉड मीन्स येशू मसीहा, गॉड मीन्स पैगंबर, एक्सेट्रा एक्सेट्रा. म्हणजे आपले नावं जरी वेगवेगळे असले, विविध धर्मीयांनी त्याला वेगवेगळी नावं दिलेली असली तरी तत्व एकच आहे. आणि ते एक तत्व जे जगत, हे पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण युनिवर्स ज्याच्या आज्ञेनं चालतं, त्या पॉवरलाच गॉड किंवा देव असे म्हणतात. देव म्हणजे काय? जो देतो तो देव असतो, देतो तो देव. मीन्स गॉड इज अ डोनर. आपल्याला देतो की नाही? आपल्याला देवाने ब्रह्मांड दिलं, ब्रह्मांडामध्ये आपले देश दिले, त्या देशामध्ये लँड्स, आपल्याला जमिनी दिल्या, घरं दिली, आपल्याला शरीर दिलं, आपल्याला पाहिजे त्या सगळ्या सुखवस्तू दिल्या. कुणी दिल्या? देवाने दिलेत की नाही? मग हा जो डोनर आहे, डोनर मीन्स दाता, देणारा, तर जो जितके म्हणून दाते आहेत ते सगळे देवस्थानी असतात. जसे गुरु आपणाला काय देतो? ज्ञान देतो, विद्या देतो, म्हणून गुरु सुद्धा देवच आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु हो नमः. गुरुचं स्थान हे त्रिदेवाच्या ही वरती स्थान आहे, म्हणून गुरुसुद्धा देवच आहे. शिवाय आपली मदर म्हणजे आईसुद्धा देवच आहे. आई ही आपली आद्य गुरु आहे. आपल्याला कसं खायचं, कसं बोलायचं, कसं चालायचं, कसे कपडे परिधान करायचं, अगदी लहानपणापासून आपल्याला सगळ्या गोष्टी जी शिकवते ती आई. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचा आत्मा म्हणजे आई. ईश्वराने प्रत्येकाच्या घरात राहता यावं म्हणून आईची निर्मिती केली. म्हणून ज्या बांधवांना असा प्रश्न पडतो की देव कुठे आहे किंवा सगुण रूपात तो मला का दिसत नाही, तर त्यानं घरात जायचं आणि आपल्या आईचं दर्शन घ्यायचं, आईकडं बघायचं. आई ही साक्षात दिसणारा देव आहे, आई ही देव आहे. आणि पॅरेंट्स म्हणजे आईवडील हे सुद्धा आपले देवच आहेत, देवता आहेत. जर सगुण साकार रूपात जर आपल्याला परमेश्वराचं दर्शन हवे असेल तर आपण आईवडिलाचे दर्शन घेतले की परमेश्वराचं दर्शन घेतल्यासारखंच आहे. म्हणून ते सगुण रूपी देव आहेत. आणि निर्गुण देव ही अशी संकल्पना आहे, दिसत नाही पण असते. जसं की हवा दिसत नाही परंतु आहे. जसं की आपल्याला बघा, उन्हाळ्याच्या दिवसात असं गरम होतं आणि मग आपण AC लावतो किंवा आपल्याला झाडाखाली बसलो असेल तर अशी थंड हवा येते आणि आपल्याला थंड हवेची झुळूक आली की मग म्हणतो, आहा किती छान गार वारा सुटलाय. तर ही जी अनुभूती आहे त्याप्रमाणेच देव आहे. किंवा फूल तर दिसतं परंतु फुलातला सुगंध नाही दिसत, परंतु तो सुगंध आपल्याला अनुभवता येतो. किंवा साखरेमधली गोडी, साखर असते परंतु त्यातली गोडी दिसते का आपल्याला? पण जिभेवर आपण साखर ठेवली की आपल्याला गोडीची अनुभूती येते. किंवा लाईटचा करंट असेल, आपण एखाद्या तुटलेल्या वायरला जर आपला चुकून हात लागला तर आपल्याला करंट लागतो, परंतु करंट दिसतो का आपल्याला? नाही. तसंच देव दिसत नाही परंतु असतो आपल्या अवतीभोवती सगळीकडे. देव चराचरामध्ये भरून उरलेला जो आहे तो देवच आहे. हे सगळे ब्रह्मांडाच्या पलीकडे जिकडं पाहिजे तिकडे जितक्या सगुण किंवा लाईव्ह थिंग्ज आहेत किंवा नॉन लिव्हिंग थिंग्ज आहेत, म्हणजे जीवित किंवा निर्जीव वस्तू आहेत, त्या सगळ्यामध्ये भरून उरलेला तो परमेश्वर आहे, परमात्मा आहे, आणि त्यालाच देव म्हणायचं.
देव म्हणजे जो हजारो हाताने आपल्याला देतो, उदंड हाताने देतो, तो त्यालाच देव म्हणतात. I hope all of you guys understand the concept that is God. Who is God? God is a supreme power and which gives us a lot of mighty gifts and a lot of uh, our wishes, and that thing or that concept is called as God. Okay, so guys, I hope all of you guys understand the concept of God very well, and even if there is any type of difficulty about this concept, then please contact me, or you just put your difficulty in comment box. I will try to sort out your difficulty 101%. Okay, and guys, if you are new in my channel and even if you are not subscribed my channel, then please subscribe the channel. Firstly, you have red color subscribe button. You just press that button and subscribe the channel. When you press that red color subscribe button, then you have four options. Out of these four options, you can select option number 1, that is all option. Then you will get daily updates and notifications of my channel Speak English with BK. Then guys, we stop here. Thank you, thanks a lot. Have a nice day. Keep smiling forever.